तर 1894 मधला हा अग्रलेख आहे आणि त्याच्यामध्ये टिळक म्हणतात की साळी, माळी, सुतार, चांभार, रंगारी, ब्राह्मण, व्यापारी, मारवाडी या सर्व जातींनी क्षणभर आपला जातीमत्सर सोडून देऊन परस्परांशी ते एक दिलाने एका धर्माभिमानाने मिसळले. जितके जुने वेद आहेत तितकीच जुनी गणेशोपासना पण आहे. मूषक हा मूष नावाच्या धातूपासून होतो, त्याचा चक्क अर्थ आहे चोरणे. त्यामुळे तो मूषक शब्द स्कंदाचा कारकत्व आणि गणपतीचा लाल रंग आणि त्याचं ज्येष्ठेशी असलेलं नातं असा तो इव्हॉल्व्ह झाला. पुढे अतिशय अशुभ अशा मानलेल्या गेलेल्या अलक्ष्मीचा जो अधिपती होता एकेकाळी आणि हस्तिमुख असा जो होता तो हळूहळू इव्हॉल्व्ह होत 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 आज आपण त्याची ज्या अतिशय शुभ आणि मंगल रूपात पूजा करतो तसा तो झालेला आहे. शिवाजी महाराजांचा आणि गणपती संप्रदायाचा किंवा गणेश भक्तीचा असा खूप जवळचा संबंध होता. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गणेश उत्सवाचा सण चालू आहे आणि त्या निमित्तानं एका वेगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक डॉक्टर अश्विन पुंडलिक. स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती. सर हे जिओलॉजीचे प्राध्यापक आहेत. मुंबईच्या झेवियर्स कॉलेजमध्ये जिओलॉजी शिकवतात. पण जिओलॉजी आणि मायथॉलॉजी यांच्यातला परस्पर संबंध, जिओलॉजी, इतिहास आणि संस्कृती हे सगळे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. त्याबद्दल त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेलं आहे. मौज या प्रख्यात अंकामध्ये गेले 10-12 वर्ष ते लिहित होते. वेगवेगळे लेख त्यांनी लिहिले. त्यातलाच एक लेख वाचून त्यांच्या कामाबद्दल उत्सुकता तयार झाली आणि त्यामुळं आजच्या या ऑकेजनला आपण एकूणातच भारतीय संस्कृती, मायथॉलॉजी, जिओलॉजी आणि या सगळ्याचा परस्पर संबंध याविषयी चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. सर, पहिला प्रश्न हाच आहे, आपण गणपतीपासून सुरुवात करू. गणपती ही भारतीय लोकजीवनातली, विशेषतः महाराष्ट्राच्या लोकजीवनातली ही सगळ्यांची आवडती देवता आहे. तर या देवतेबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याचं सार्वजनिक रूप, त्याच्या आधी त्याचं पूजन आपण कसं करायचो, कसं इव्हॉल्व्ह झालं हे सगळं? एक म्हणजे गणपती ही महाराष्ट्राचीच म्हणजे ही जी गणेश उपासना आहे हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. कारण महाराष्ट्रामध्ये गणपतीचा जो संप्रदाय आहे, ज्याला गाणपत्य संप्रदाय म्हणतात, तो महाराष्ट्रामध्येच उगम पावला आणि मोरया गोसावींनी त्याला लोकप्रियता दिली मिळून. आणि गणपतीची जी दोन मुख्य टेक्स्ट्स म्हणता येतील की एक मुद्गल पुराण आणि एक गणेश पुराण आहे, ही दोन्हीही महाराष्ट्रातच लिहिली गेली. म्हणजे ही दोन्ही उपपुराण आहेत. म्हणजे जी 18 पुराणं आहेत त्याच्याही उपपुराणं 2 आहेत. त्यामुळे ही महाराष्ट्रात गणेशोपासना ही रुजली. आणि त्याच्या पूर्वीच्या गणेशोपासनेकडे जर आपण बघायला गेलो तर गणेशोपासनेचा काळ हा वेदांपर्यंत जातो. म्हणजे जितके जुने वेद आहेत तितकीच जुनी गणेशोपासना पण आहे. तर पहिल्यांदी जेव्हा आपण गणेशोपासना बघतो तेव्हा एक ऋग्वेदामधलं जे ब्रह्मणस्पती सूक्त आहे त्याच्यामध्ये तो गणपती हा शब्द पहिल्यांदा येतो आणि त्याच्यामध्ये तो गणानाम त्वाम गणपती हवामहे अशी ती त्या सूक्ताची सुरुवात आहे. तर त्याच्यामधला जो गणपती शब्द आहे किंवा त्याच्यामधली जी ब्रह्मणस्पती ही देवता आहे ती आजचा गजमुखी गणेश आहे किंवा नाही, किंवा त्या काळातही तो तसाच होता का याच्याबद्दल आपण आत्ता नीट सांगू शकत नाही. ब्रह्मणस्पती ही त्या काळामधली अन्न देणारी आणि बुद्धी देणारी अशी देवता होती. त्यामुळे बुद्धिदाता म्हणून आज आपण जो गणपतीची पूजा करतो ती लिंक पार ऋग्वेदापर्यंत जाते. ऋग्वेदानंतर यजुर्वेदाच्या काळामध्ये आपण जे आरतीनंतर पूर्वीच्या काळी, आता कोणी म्हणत नाही पण आता आपण आरतीच्या वेळी एक देवे नावाचा एक 23-24 श्लोकांचा एक भाग आहे. त्याच्यामध्ये गणपतीचीच परत ती सुरुवात होते आणि ती ऋग्वेदातल्याच ब्रह्मणस्पती सूक्तासारखी सुरुवात आहे की त्याच्यामध्ये गणपतीला गणानाम त्वम गणपती हवामहे म्हटले, प्रियानाम त्वम प्रियपती हवामहे म्हटले. म्हणजे ज्या सगळ्या प्रिय वस्तू आहेत आपल्या आणि ज्या आपल्याला आनंद देणाऱ्या वस्तू आहेत त्यांचा तो अधिपती आहे. निधीनाम त्वम निधिपती हवामहे म्हटले. तर निधी हा जो शब्द आपण वापरला आहे त्याला पण अनेक अर्थ आहेत की निधी हा शब्द द्रव्य म्हणूनही वापरतात. त्याच्यानंतर कौटिल्याने त्याच्या अर्थशास्त्रामध्ये निधी हा शब्द जे खनिज हे असतात त्याच्यासाठी वापरलेला आहे. त्यामुळे गणपतीचं जे प्राभुत्व आहे ते त्या आपल्या प्रिय वस्तूंवर पण आहेत ज्या आपल्याला आनंद देतात. म्हणजे अन्न आहे, आपला निवारा आहे किंवा संपत्ती आहे, त्याच्यावर निधीवरती आहे. म्हणजे जे पृथ्वीमधून जे रिसोर्सेस मिळतात त्याचाही तो अधिपती आहे. त्याच्यानंतर एक शुक्ल यजुर्वेदाचं तैत्तिरीय आरण्यक आहे.
त्याच्यामध्ये एक रुद्र गायत्री आहे, म्हणजे ही गणेशाची गायत्री मंत्र नाही आहे, हा रुद्राचा गायत्री मंत्र आहे. पण त्याची सुरुवात म्हणजे तो गायत्री मंत्र आहे तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. म्हणजे जो आत्ता आपण अथर्व शीर्षातला म्हणतो गणेश गायत्री, त्याचा जो उत्तरार्ध आहे तो त्या रुद्र गायत्रीमध्ये रुद्रासाठी वापरला आहे. अच्छा. तर जे वक्रतुंड हा शब्द आहे किंवा दंती हा शब्द आहे हे त्याच्यामध्ये पहिल्यांदी येतात. त्याच्यानंतर एक शतरुद्रीय नावाचा यजुर्वेदाचा भाग आहे की ज्याला रुद्र म्हणतात, म्हणजे जे रुद्राभिषेक वगैरे करतात. त्याचा जो चौथा अनुवाक आहे त्याच्यामध्ये रुद्राला म्हणजे त्याची सुरुवात अशी गृत्सेभ्यो गृत्सपतीभ्यश्च वो नमः, व्रातेभ्यो व्रातपतीभ्यश्च वो नमः, गणेभ्यो गणपतीभ्यश्च वो नमः असा तो अनुवाक आहे. की व्रातपती हा जो शब्द आहे तो पुन्हा शंकराच्या गणांसाठी वापरला जातो. म्हणजे त्याचा नॉर्मली अर्थ असा होतो की ज्यांचे रूढार्थाने काही संस्कार झालेले नाही आहेत असे ते जे व्रात असतात, तर त्यांचा जो अधिपती आहे तो, जे गण आहेत म्हणजे जे लोक आहेत त्यांचा अधिपती तो. त्यामुळे गणपती हा शब्द त्या अर्थी वापरला जातो वेदांमध्ये. मग आजचा जो गजमुख गणपती आपण पूजा करतो आणि आजची जी गणपतीची मूर्ती आहे ती ह्याच्यामध्ये कुठून येते, तर त्याचं असं आहे की आधी म्हणजे लोक म्हणायचं की गणपतीची आत्ताची जी मूर्ती आहे ती गुप्त काळापूर्वी जात नाही इतिहासामध्ये. पण आता नवीन नवीन संशोधन पुढे येत आहे, नवीन नवीन उत्खननं होत आहेत आणि त्याच्यामधून नवीन नवीन पुरावे येतात पुढे. तर गुप्तांच्या आधी भारतात कुशाण होते आणि कुशाणांचं राज्य हे पार अफगाणिस्तानापर्यंत पसरलेलं होतं. तर कुशाण काळामधली एक मूर्ती म्हणजे ही साधारण इसवी सन पूर्व 1200 मधली एक गणेश मूर्ती सापडलेली आहे अफगाणिस्तानच्या बाजूला. त्याच्यामध्ये गणपती जो दाखवला आहे तो हत्तीचं मुख असलेला आहे, 2 हात आहेत त्याला, आणि एका हातामध्ये त्याने खड्ग आणि एका हातामध्ये नाग असा घेतलेला आहे. आणि हा गणपती एका स्त्री देवतेच्या बाजूला दाखवण्यात आलेला आहे. तर तो कुठेतरी स्त्री देवता म्हणजे आज आपल्याकडे जे गजलक्ष्मीचं रूप आहे की तिच्या दोन्ही बाजूला हत्ती असतात, तर त्याच्याशी थोडं साधर्म्य दाखवणारं असं ते आहे की हत्तीच्या जागी तिच्या बाजूला हत्तीमुख पुरुष दाखवलेला आहे त्यांनी. आणि मग पुढे पुढे जसं ते सगळं वेदांवरती जास्ती भाष्य व्हायला सुरुवात झाली की त्याला गृह्यसूत्र म्हणतात किंवा धर्मसूत्र म्हणतात. तर त्या धर्मसूत्रांमध्ये एक बोधायन गृह्यसूत्र आहे आणि एक मानव गृह्यसूत्र आहे, अशी ती 2 गृह्यसूत्र आहेत. तर बोधायन गृह्यसूत्रामध्ये पहिल्यांदी गणपतीला एकदंत, लंबोदर, गजमुख, वक्रतुंड ही जी नावं आहेत ही त्या बोधायन गृह्यसूत्रामध्ये गजमुख गणपती या अर्थाने वापरण्यात आलेली आहेत. आणि त्याची मजा अशी आहे की त्या गृह्यसूत्रांमध्ये जे त्याचे भाग असतात वेगवेगळे केलेले त्याला कल्प म्हणतात. तर बोधायन गृह्यसूत्रामध्ये एक ज्येष्ठाकल्प आहे आणि ज्येष्ठाकल्पाला लागूनच म्हणजे ज्येष्ठाकल्प संपल्या संपल्या दुसरा जो कल्प सुरू होतो तो विनायक कल्प आहे. तर त्याच्यामध्ये ज्येष्ठा म्हणजे लक्ष्मीची मोठी बहीण आणि विनायक हे दोघं जण एकमेकांशी संलग्न असे दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर जे मानव गृह्यसूत्र आहे त्याच्यामध्येही हेच होतं की त्याच्यामध्ये एक विनायक कल्प आहे, विनायक कल्पानंतर लगेच ज्येष्ठाकल्प येतं. तर कुठेतरी त्याच्यामध्ये ही लिंक आहे की गणपती जुन्या काळी म्हणजे प्राचीन काळी साधारण इसवी सन पूर्व 6व्या-7व्या शतकामध्ये तो कुठे ना कुठेतरी लक्ष्मीची जी मोठी बहीण आहे ज्येष्ठा तिच्याशी तो रिलेटेड होता. आणि ऋग्वेदामधलं जे ब्रह्मणस्पती सूक्त आहे त्याचं जे गणानां त्वं गणपती हवामहे कविं कवीनां उपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत असं ते आहे. तर त्याच्यात तो ज्येष्ठराज हा जो शब्द आहे तो त्याचं ज्येष्ठेशी असलेलं काहीतरी नातं अधोरेखित करायचा प्रयत्न करतो. तर त्याची पण अशी गंमत आहे की ज्येष्ठाकल्पामध्ये जेव्हा ज्येष्ठेचं वर्णन येतं तेव्हा तिची जी नावं आहेत त्याच्यामध्ये दिलेली त्याच्यामध्ये ती हस्तिमुखी आहे, लंबोदर आहे आणि विघ्न पार्षदा आहे. म्हणजे तिच्या मागे विघ्न चालतात अशी ती आहे आणि ती सिंह आणि वाघ जोडलेल्या रथातून जाते वगैरे असं तिचं वर्णन आहे. आता हेच वर्णन जर आपण गणपतीला पण लावलं तर गणपती हस्तिमुख आहे, गणपती ही लंबोदर आहे आणि गणपती विघ्नराज आहे. त्यामुळे ते दोन्ही ह्याच्यामध्ये एकमेकांशी जोडले जातात. तर तो ज्येष्ठ राजा हा जो शब्द आहे तो ज्येष्ठेचा अधिपती आहे
किंवा ज्येष्ठेच्या अधिपत्याखाली जे काही येतं त्याचा तो अधिपती आहे असा तो एक अर्थ त्याचा लागतो. आणि त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा गणपती येतो आपल्या ह्याच्यामध्ये तेव्हा तो विनायक म्हणून येतो. तर त्या विनायक शब्दाचा अर्थ आहे की जो विशेषत्वे करून आपत्ती निर्माण करतो किंवा विशेषत्वे करून माणसांना आपत्तीकडे नेतो असा तो विनायक असा त्याचा अर्थ आहे. नंतर त्याचा अर्थ बदलला. त्यामुळे मग कुठलंही कार्य सुरू करण्याच्या आधी त्या विनायकांची उपासना करायची आणि मग त्या कार्याला सुरुवात करायची. म्हणजे ते विनायक ती विघ्न आपल्या कार्यामध्ये आणत नाहीत अशी ती एक त्या काळातली समजूत होती. आणि मग पुढे त्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या जातात की ज्येष्ठेसोबत गणपती असतो, ज्येष्ठेची बहीण मोठी आहे ती लक्ष्मी, लक्ष्मीसोबत कुबेर असतो. तर कुबेरसुद्धा मोठं पोट असलेला आणि त्याच्या पाठोपाठ पण यक्ष आणि असे गण असतात असा तो आहे. गणपतीचा मोठा भाऊ जो स्कंद आहे त्याला अथर्ववेदामध्ये स्कंदाचं एक नाव धूर्त असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असं वर्णन येतं की स्कंद हा लाल रंगाचा आहे, त्याला लाल रंगाची फुलं आवडतात, तो लाल रंगाचा गंध लावतो. हे सगळं वर्णन आपल्यानंतर अथर्व शीर्षातही येतं की गणपती हा रक्तगंध लावतो, रक्तफुलांनी त्याची पूजा होते, रक्तवस्त्र धारण करतो. आणि स्कंद जो आहे तो त्या काळामध्ये चोरांचा दैवत मानला गेला होता की त्या काळी जे चोर होते त्यांना स्कंदपुत्र म्हणायचे. तर असं आहे की तो स्कंद त्याचं एक नाव धूर्त, तो चोरांचा दैवत. त्या चोरांनाच एक पर्यायवाचक शब्द आहे मूषक. मूषक हा मूष नावाच्या धातूपासून होतो, त्याचा चक्क अर्थ आहे चोरणे. त्यामुळे तो मूषक शब्द, स्कंदाचा कारकत्व आणि गणपतीचा लाल रंग आणि त्याचं ज्येष्ठेशी असलेलं नातं असा तो इव्हॉल्व झाला पुढे. मग याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये येतं की गणपती हा गजमुख आहे आणि त्याची आई ही अंबिका आहे. आणि तिथून पुढे तो पार्वतीपुत्र आणि स्कंदाचा भाऊ असा म्हणून तो इव्हॉल्व होत जातो. आणि मग त्याच्या पुढे जेव्हा गुप्तकाळामध्ये आपण जातो तेव्हा गुप्तकाळामध्ये गणपती आत्ताच्या काळात जसा आहे तसा तो पूर्णपणे इव्हॉल्व झालेला आहे की विघ्नकर्तापेक्षा तो विघ्नहर्ता होतो. मग तो बुद्धी देतो किंवा शिक्षणाचा देव होतो. मग त्या अथर्ववेदामध्ये अथर्व शीर्षामध्ये त्याचं जे वर्णन येतं की तो म्हणजेच परब्रह्म आहे किंवा सगळे देव त्याच्यामध्येच आहेत अशी ती साखळी जोडून घ्यावी लागते. म्हणजे एक अतिशय अशुभ अशा मानलेल्या गेलेल्या अलक्ष्मीचा जो अधिपती होता एकेकाळी आणि हस्तिमुख असा जो होता तो हळूहळू इव्हॉल्व होत 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 आज आपण त्याची ज्या अतिशय शुभ आणि मंगल रूपात पूजा करतो तसा तो झालेला आहे. तर हे एकंदरीत गणपतीचं चित्र आहे आपल्या संस्कृतीमध्ये. आणि असं नाही की गणपती आता पूर्णपणे शुभत्वच दाखवतो किंवा मंगलच दाखवतो. काही काही ठिकाणी गणपती म्हणजे ज्याला आपण वाममार्गी पंथ म्हणतो आपल्या इथला, त्या वाममार्गी पंथामध्ये गणपती आत्ता आपण ज्या रूपात पूजा करतो त्याच्या अगदी विरुद्ध रूपामध्ये दाखवतात. म्हणजे आपल्या इथे जो गणपती सोन्याचे दागिने घातलेला आणि पाशांकुश धारण केलेला असा आहे, तो वाममार्गी पंथामध्ये दंड आणि कपाल असं धारण केलेला, डमरू धारण केलेला अशा रूपामध्येही तो अतिशय उग्र रूपात तिथे आहे. तर अशी ती गणपतीची एकंदरीत म्हणजे खूपच जुना कालावधी झाला. पण आता गेल्या 2000 वर्षात विशेषतः शुभता, मंगलता, बुद्धी या सगळ्याचा अधिपती म्हणून गणपतीची पूजा केली जाते. तर दोन गोष्टी मला कळल्या नाहीत म्हणजे किंवा अजून उलगडा व्हायला पाहिजे की हे भारतभर असं होतं का महाराष्ट्रात वाढलं आणि मग महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू व्हायच्या आधी गणपतीचं काय स्थान होतं. मग असं म्हणतात की काही जण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये ही तो श्रींची इच्छा म्हणतात, त्यातला श्री हा गणेशाला उद्देशून आहे. काही जण त्यांना पेशव्यांचं दैवत मानतात. तर हे काय आहे नक्की, हा प्रवास काय? ही जी इव्हॉल्वमेंट आहे गणपतीची की विनायक पासून तो आत्ताचा विघ्नहर्ता, ही इव्हॉल्वमेंट सगळीकडे बऱ्यापैकी सारखीच आहे. दक्षिण भारतामध्ये पर्टिक्युलरली गणपती अजूनही काही वेगळ्या रूपांमध्ये पूजला जातो. त्यामुळे विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता हे सगळीकडे सारखंच राहील. महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली गणपतीची उपासनाने जोर पकडला ते जेव्हा मुद्गल पुराण आणि गणेश पुराण लिहिलं गेलं त्याच्यानंतर. आणि असं नाही की गणपती पेशव्यांच्याच काळी होता, पेशव्यांच्या आधीही गणपती इतिहासामध्ये बरेच वेळा दिसतो.
म्हणजे अगदी आपण पेशव्यांच्या आधीचं उदाहरण घ्यायचं झालं तर शिवाजी महाराज जेव्हा पुण्यामध्ये आले तेव्हा त्यांना जेव्हा पुणं तेव्हा उद्ध्वस्त अवस्थेत होतं आणि त्यांनी ते पुणं वसवलं परत शिवाजी महाराज आणि जिजाबाई आईसाहेबांनी. तर तेव्हा ती डागडुजी करत असताना लाल महालाच्या मागच्या बाजूला विनायक भट्ट ठकार नावाचे पुजारी होते. त्यांच्या घरामध्ये एका कोनाड्यामध्ये तो गणपती बसवलेला त्यांना सापडला आणि मग त्यांनी त्या गणपतीची पुनर्स्थापना केली आणि तो पुण्याचा आज ग्रामदैवत कसबा गणपती म्हणून तिथे आहे. तर कसबा गणपती शिवाजी महाराजांनी बसवला आणि तिथून त्यांनी पुणं बसवलं आणि मग तिथून त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याला आरंभ झाला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कसबा गणपतीबद्दल फार आपुलकी होती आणि अतिशय प्रेम होतं. तर असं आहे की 1647मधलं एक शिवाजी महाराजांचं पत्र आहे आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी त्या गणपतीसाठी दर दिवशी अर्धा किलो तेल दिवा लावण्यासाठी द्यावं असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर पूर्वीच्या काळी असा प्रघात असे पत्र लिहिताना की ज्या समजा एखाद्या दैवताला दान देतो आहोत आपण, तर पत्राचा एक त्या काळचे मॅनर्स असे होते की शिवाजी महाराजांचा शिक्का सगळ्यात वरती, त्याच्यावरती काही नाही, त्याच्या खालती जे शिवाजी महाराजांचे अधिकारी होते, पेशवा असतील किंवा ते धर्माध्यक्ष असतील, सचिव असतील, त्यांचा शिक्का आणि मग पत्र. तर ह्या पत्रांमध्ये असं दिसतं की शिवाजी महाराजांचा शिक्का जिथे आहे त्याच्याही वरती ज्या दैवताला दान दिलेलं त्या दैवताचं नाव उजवीकडे कोपऱ्यात लिहिलेलं असतं की त्या दैवताच्या नावाच्या वरती काही लिहिलं जाऊ नये. आणि ते नाव जर का समजा खाली पत्रात परत आलं तर तिथे पत्रात मोकळी जागा सोडायचे की पुन्हा ते नाव येऊन त्याच्यावरती काही लिहिलं जाऊ नये. तर हे जे 1647मधलं पत्र आहे शिवाजी महाराजांचं, तिथे उजवीकडच्या कोपऱ्यामध्ये श्री मोरया असं लिहिलेलं आहे आणि खालती पत्रामध्ये लिहिलं आहे की मोरयासाठी दर दिवशी अर्धा किलो तेल देत जावे. तर जिथे तिथे तो मोरया शब्द येतो तिथे तिथे ती जागा मोकळी सोडली. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा आणि चिंचवडला मोरया गोसावींचे जे वंशज होते त्यांचाही खूप घनिष्ठ संबंध होता आणि शिवाजी महाराजांना त्यांच्याबद्दल अतिशय आदर होता. त्यांनाही शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल अतिशय आदर होता. तर शिवाजी महाराजांची जी 260-270 अशी काही पत्रं आज उपलब्ध आहेत आपल्याकडे, त्याच्यातली जवळजवळ 40 पत्रं शिवाजी महाराजांनी या ना त्या निमित्ताने चिंचवडच्या मोरया गोसावींच्या वंशजांना लिहिलेली आहेत. मग ते मोरेश्वराचं देवस्थान असेल मोरगावचं, चिंचवडचं देवस्थान असेल, त्याच्यासाठी इनाम आहे, डागडुजीसाठी दान केलेलं आहे, अन्नदानासाठी दान केलेलं आहे, अशी ती दानपत्रही शिवाजी महाराजांची आहेत. त्यामुळे शिवाजी महाराज आणि मोरया गोसावी हे गणपती संप्रदायाचे एक प्रमुख अर्ध्वर्यू होते. त्यामुळे शिवाजी महाराजांचा आणि गणपती संप्रदायाचा किंवा गणेश भक्तीचा असा खूप जवळचा संबंध होता. त्याच्यानंतर जेव्हा संभाजी महाराज स्वतः कवी होते, ते काव्यरचना करायचे, ग्रंथलेखक होते ते, तर त्यांनी जो बुधभूषण ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्येही त्यांनी गणपतीला वंदन करून बुधभूषणाची सुरुवात केलेली आहे. किंवा त्यांच्या ज्या बाकीच्या रचना आहेत संभाजी महाराजांच्या त्याच्यातही आवर्जून त्यांनी गणपतीला आधिवंदन करून त्या सगळ्या रचनांची सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर राजाराम महाराजांची काही पत्रं आहेत की ज्याच्यामध्ये राजाराम महाराज अष्टविनायक हा शब्द वापरतात. की मोरगावच्या देवस्थानाच्या संदर्भात एक पत्र आहे की त्याच्यात राजाराम महाराज म्हणतात की हे अष्टविनायकाचं सिद्धस्थान आहे, तर त्याला काही उपद्रव देऊ नये. तर गणपती आहेत, अष्टविनायक आहेत, त्यांची पूजा अर्चा आहे, हे सगळं त्या काळी स्वराज्याचे जे राज्यकर्ते होते आणि शिवाजी महाराजांचे जे वंशज होते त्यांनीही ही व्यवस्था चालू ठेवली. त्यामुळे तो गणपती तर शिवाजी महाराजांच्या काळात निश्चितच होता आणि त्याला महत्त्वही होतं. राज्याभिषेक जेव्हा झाला शिवाजी महाराजांचा तेव्हा राज्याभिषेक प्रयोगातही विनायक शांती करून मग ती राज्याभिषेक जो विधी होता तो सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर पेशव्यांच्या काळामध्ये निश्चितच गणपतीचं महत्त्व वाढलं कारण पेशव्यांचा गणपती हा उपास्य दैवत होता. त्यामुळे गणेशोत्सव पेशव्यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायचा. पण त्याच्याही पूर्वी 1675मध्ये रामदास स्वामींनी चाफळमध्ये गणेशोत्सव केला अशी रामदासी कागदपत्रांमध्ये आहे नोंद की 1675मध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते माघ शुद्ध चतुर्थी असा त्यांनी तो गणपती बसवून त्याचा एक उत्सव संपन्न केला. त्यामुळे गणेशोत्सव ही अगदी नवीन गोष्ट नाही महाराष्ट्रामध्ये, ही अनेक शतकांपासून चालत आलेली गोष्ट आहे.
फक्त तो आत्ता ज्या प्रमाणावर साजरा होतो त्या प्रमाणावर त्या काळी साजरा होत नसे, कारण सार्वजनिक करणे ही गोष्ट त्या काळी फारशी नव्हती, कारण एकतर वातावरणही अस्थिर होतं खूप, त्यामुळे सार्वजनिक करता आला असता तरी तो करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्याचं सार्वजनिकत्व जे आलं ते ब्रिटिश राज्य आल्यानंतर आलं आणि मग ते पुढे जे 19व्या शतकामध्ये 19वं शतक संपता सुरू झालं ते आजचं सार्वजनिक गणपतीचं रूप आहे. सार्वजनिक गणपती म्हटलं की वाद वेगवेगळे दिसतात. तो कोणी चालू केला, तो कसा चालू झाला. तुमच्या मते तटस्थपणे अभ्यास केल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सवाचा एकूण प्रवास कसा झालेला आहे? आपण जर सार्वजनिक गणेशोत्सव बघितला महाराष्ट्रातला तर आपण आधी त्याचं जी सामाजिक त्यावेळची परिस्थिती होती ती बघायला पाहिजे. तर तो जो काळ होता हे साधारण 1891-92 सालची गोष्ट आहे. त्या काळामध्ये महाराष्ट्रात आणि पुण्यात विशेष करून हिंदू आणि मुसलमानांमध्ये फार कुरबुरी चालू होत्या की मशिदीवरनं वाद्य वाजवत नेणे, इतक्या साध्या कारणांवरून हिंदू आणि मुसलमानांमध्ये दंगे व्हायचे. आणि सरकार ह्याच्यात जेव्हा हस्तक्षेप करायचं तेव्हा सरकारची भूमिकाही फार पक्षपाती होती. त्याच्यानंतर असं झालं की नुकतीच पेशवाई बुडालेली होती, त्यामुळे एक प्रकारचा न्यूनगंड आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेवर होता की इंग्रज हे आपल्यापेक्षा अनेक पटीने चांगले आहेत आणि त्याच्यामुळेच पेशवाई बुडाली, असं एक त्यावेळी होतं. आणि लोकहितवादींसारखे जे त्यावेळेचे विचारवंत होते त्यांनी दयामाया न दाखवता अतिशय कठोरपणे आपल्या चालीरीतींवरती आणि रूढींवरती प्रहार करायला सुरुवात केली होती. त्याच जोडीला इंग्रजी शिक्षण सुरू झालं होतं. मिशनरी लोक येऊन त्यांच्या धर्माचा प्रचार करत होते. त्याच्यानंतर पाश्चात्यांच्या विचारांनी प्रभावित झालेले आर्य समाज असेल, ब्राह्मो समाज असेल, प्रार्थना समाज असेल, त्याच्यानंतर थिओसॉफिकल सोसायटी असतील, असे हिंदू धर्मामध्ये बरेचसे प्रवाह तयार झाले होते. त्यामुळे जो सर्वसामान्य माणूस होता तो गोंधळलेला होता या काळात. त्यामुळे एकतर आपल्याच धर्माबद्दलचा गोंधळ, हिंदू मुसलमानांच्या कुरबुरी, त्यात सरकारचा दिसणारा पक्षपात आणि एकंदरीत नवीन राज्य आल्यामुळे आणि इंग्रज सरकारच्या दडपशाहीमुळे आलेला न्यूनगंड आणि जातीपातींमधली जी काही नेहमीची आपली भेदाभेद आहे तो, त्याच्यामुळे कोणीतरी हिंदू समाजाला एकत्र आणणं त्या काळी गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी एक प्रभावी साधन शोधण्याचा सगळेच जण प्रयास करत होते. तर 1891-92मध्ये पुण्यामध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, म्हणजे ते वैद्य होते, लोकप्रिय होते, त्यांच्याकडे लोकांचाही राबता असे, ते, त्याच्यानंतर दगडूशेठ हलवाई, त्याच्यानंतर गणपतराव गोटवडेकर, नानासाहेब खाजगीवाले आणि काही प्रतिष्ठित व्यापारी अशा एकत्र येऊन त्यांनी ठरवलं की आपण गणपती बसवावा. आणि त्यानुसार भाऊसाहेब रंगारींनी गणपती बसवला आणि त्यांच्याच सोबत तो नानासाहेब खाजगीवाले आणि गणपतराव गोटवडेकरांनी बसवला. आणि भाऊसाहेब रंगारींच्या गणपतीला जो लोकांचा प्रतिसाद मिळाला त्या काळामध्ये, त्याच्यावरून या लोकांच्या लक्षात आलं की हा गणपती आपल्याला सार्वजनिक स्तरावरती नेता येईल. आणि ही कल्पना सांगण्यासाठी किंवा ही कल्पना मांडण्यासाठी पुण्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे नेते टिळक होते. आणि जेव्हा ही कल्पना टिळकांपर्यंत पोचली तेव्हा ती टिळकांना आवडली आणि त्यांनी ती उचलून धरली. तर टिळकांचा एक अग्रलेख आहे त्यांनी लिहिलेला 18 सप्टेंबर 1894 मधला, म्हणजे हे 1893मध्ये त्यांनी पहिला गणपती मुंबईत बसवला, सार्वजनिक गणपती. पुण्यामध्ये भाऊसाहेब रंगारींनी त्यांचा सार्वजनिक गणपती बसवला 1892मध्ये. तर 1894 मधला हा अग्रलेख आहे आणि त्याच्यामध्ये टिळक म्हणतात की हा उत्सव बराच जुना व सार्वत्रिक आहे आणि यंदा नवीन गोष्ट झाली ती ही की साळी, माळी, सुतार, चांभार, रंगारी, ब्राह्मण, व्यापारी, मारवाडी या सर्व जातींनी क्षणभर आपला जातीमत्सर सोडून देऊन परस्परांशी ते एक दिलाने, एका धर्माभिमानाने मिसळले. म्हणजे टिळकांना जे हवं होतं की काहीतरी धार्मिक कारण देऊन लोकांनी आपल्या जातीपातीतले भेद विसरून एकत्र यावं, ते 1894मध्ये टिळकांना बघायला मिळालं आणि म्हणून त्यांनी तो अतिशय आनंदाने लिहिलेला अग्रलेख आहे. त्याच्यानंतर 1895मध्ये टिळकांनी एक अग्रलेख लिहिला आहे. त्याच्यामध्ये टिळकांनी सांगितलं की वर्तमानपत्र जे कार्य करू शकत नाहीत ते कार्य उत्सव करू शकतात.
कारण लोक साक्षर नसतात, सगळेच लोक वर्तमानपत्र वाचू शकत नाहीत, पण काहीतरी त्यांना धार्मिक कारण दिलं तर लोक एकत्र येऊन काहीतरी विधायक काम करू शकतील. त्याच्यानंतर एक अग्रलेख आहे टिळकांचा 1895मधलाच, की वर्षातले 10 दिवस तरी एकाच देवतेच्या भजन पूजनात लोक एकवटले जाऊन निमग्न झाल्याने त्यांच्यातील ऐक्याची वृद्धी होणार नाही असे कोण म्हणेल, असं हे टिळकांनी 1895मध्ये लिहिलेलं आहे. आणि एक फार इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की त्याच्यातच पुढे, त्याच अग्रलेखात पुढे टिळक म्हणतात की या उत्सवातील लोकशिक्षणाचा भाग आपल्या हातात राहावा असे सुशिक्षित लोकांस वाटत असेल तर सामान्य लोकात मिसळून वागण्याशिवाय गत्यंतर नाही. सुशिक्षित लोकांनी या ठिकाणी गेले पाहिजे, कामाचा बोजा उचलला पाहिजे. आपण समाजाहून वेगळे आहोत असे समजण्या एवढा मूर्खपणा नाही. मंगलमूर्तीच्या या उत्सवात सुशिक्षित मंडळी पडल्याने सामान्य जनांचे हातून गैरप्रकार होण्याची भीती राहणार नाही आणि उत्सवाला एक प्रकारचे व्यवस्थित रूप येईल, हे टिळक सांगतात 1896मध्ये. आणि जर आपण आत्ताचे गणपती पाहिले तर हे सांगणं किती दृष्टेपणाचं आहे हे आपल्याला पटतं. आणि मग याच्यामध्ये टिळकांनी बऱ्याच गोष्टी सुरू केल्या. म्हणजे त्यावेळी व्याख्यानांची एक संस्कृती पुण्यामध्ये नुकतीच उदयाला येत होती. टिळकांनी गणेशोत्सवात ती व्याख्यानांसाठी संधी वापरली आणि मग ती व्याख्यानं देण्यासाठी मोठे लोक पुण्यामध्ये आलेत. बॅरिस्टर जयकरांनी दिलेली आहे, पंडित सातवळेकरांनी दिली आहेत, त्याच्यानंतर जमनालाल मेहतांनी व्याख्यानं दिली आहेत गणेशोत्सवामध्ये. असे अनेक मोठे मोठे लोक येऊन गणेशोत्सवात व्याख्यानं देत असत. मेळ्यांची एक संस्कृती होती की ते जाऊन देशभक्तीपर देवभक्तीपर गाणी म्हणायचे, लोकांचं प्रबोधन करायचे. त्याच्यानंतर टिळकांनी एक नवीन परंपरा सुरू केली, त्याला म्हणतात राष्ट्रीय कीर्तनाची परंपरा. तर दत्तोपंत पटवर्धन नावाचे एक कीर्तनकार होते, त्यांना टिळकांनी स्वदेशीची दीक्षा दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कीर्तनं करता त्याच्यातून स्वदेशीचाही प्रचार करा. आणि त्यामुळे गणेशोत्सवामध्ये ही राष्ट्रीय कीर्तनं व्हायलाही सुरुवात झाली. त्यामुळे कीर्तनं झाली, राष्ट्रीय शिक्षण झालं, बहिष्काराची चळवळ त्यावेळी होती तिचा प्रचार सुरू झाला आणि त्याच्यामुळे टिळकांनी यातून बरंच काही साध्य केलं उत्सवातून. तर टिळकांचा जो कट्टर विरोधक ब्रिटिश ऑफिसर होता चिरोल नावाचा, ज्याचा तो पुढे चिरोल खटला वगैरे टिळकांवरती चालला, तो एके ठिकाणी म्हणतो की टिळकांनी हा उत्सव सार्वजनिक करून जो समाज मरगळलेला होता त्याच्यामध्ये नवचैतन्य आणलं. त्याच्यानंतर 1897मध्ये रँडचा जो वध झाला त्याचा तपास करणारा ब्रुईन नावाचा पोलीस ऑफिसर होता, तो म्हणतो की हिज आयडिया इन दिस रिस्पेक्ट सून कॉट फायर अमंग पीपल अँड हिंदूज इन सच अ नंबर ॲज इट मस्ट हॅव प्लीज्ड मिस्टर टिळक. मुंबईचा एक कमिशनर होता, त्याचं नाव होतं SM एडवर्ड्स. तो लिहितो की फेस्टिवल सबसिक्वेंटली डेव्हलप्ड इन टू वन ऑफ द चीफ फीचर्स ऑफ द अँटी ब्रिटिश रेव्होल्युशनरी मुवमेंट इन इंडिया. म्हणजे टिळकांनी तो सुरू केला धर्मभावनेतून, लोकांना एकत्र आणलं आणि लोक एकत्र आल्यावरती त्यांनी त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचा प्रचार सुरू केला. तर असा त्यामुळे उत्सव पहिल्यांदा जो सुरू झाला 1892 साली, त्याचे जे पाया घालणारे होते ते भाऊसाहेब रंगारी आणि त्यांचे सहकारी होते. पण त्याला सार्वजनिक करून प्रचंड मोठं स्वरूप जे आज दिलेलं आहे त्याचं श्रेय हे निश्चित टिळकांना द्यायला पाहिजे. आपण आत्ताच्या गणेशोत्सवावर चर्चा केली तर ती वेगळ्या विषयावर जाईल, आत्ताच्या सामाजिक अभ्यासकाकडं, त्याच्यासाठी मी कदाचित जाईन. पण इतिहास आणि विशेषतः मायथॉलॉजी या सगळ्याकडे बघताना एकाच वेळेला महाराष्ट्रात गणपती दिसतो, आपण सगळे आनंदानं असतो, सेलिब्रेट करतो, त्याच वेळेला आशिया खंडातले इतर देशामध्ये, विशेषतः मध्य आशिया, पूर्व आशियाच्या काही देशांमध्ये तो दिसतो. तिथल्या गणेशाच्या मूर्ती सापडलेल्या आहेत, त्यांच्या काही प्रतिकृती इथंही बनवल्या जातात गणपतीमध्ये. तर हे नक्की काय आहे? एकाच वेळेला महाराष्ट्र, तिथलं गणपत्य संप्रदाय आणि तिथं सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा, आणि दुसऱ्या बाजूला भारताबाहेर कुठंतरी ते सापडणं. ते असं आहे की गणपती हा एकतर जे आग्नेय एशियामधले देश आहेत, थायलंड आहे, ब्रह्मदेश आहे, म्यानमार आहे, कंबोडिया, व्हिएटनाम, तिथेही गणेश मूर्ती आहेत. थायलंडच्या तर जे त्यांचं कला आणि सांस्कृतिक मंत्रालय आहे त्यांचा ऑफिशियल लोगो गणपतीचा आहे आणि त्याच्यामध्ये तो प्रॉपर जानवं घातलेला नागांचं आणि हातात पाश अंकुश घेतलेला असा तो गणपती त्यांनी तिथे ठेवलेला आहे. तर ह्याचा इतिहास असा आहे की
एकतर पूर्व किनारपट्टीवरून भारताच्या या देशांशी व्यापार सुरू झाला होता तो साधारण 5व्या-6व्या शतकामध्ये सुरू झाला. आणि हे जे लोक त्या देशांमध्ये जात असत, व्यापारी म्हणा किंवा एकंदरीत हिंदूंची जी तिथे एक अशी लाट जायला सुरुवात झाली, त्यांनी तो गणपती स्वतःबरोबर तिथे नेला. आणि मग तिथे तो गणपती आपण ज्या पद्धतीने आपण जसा गणपतीला विघ्नहर्ता म्हणतो, कलाबुद्धीचा देव म्हणतो, त्याच स्वरूपात तो त्यांनी स्वीकारला. विशेषतः थायलंडमध्ये तो याच स्वरूपामध्ये असतो की तो विघ्न दूर करतो, संपत्ती देतो, कलाबुद्धीचा देव आहे आणि असा. बाकीच्या देशांमध्ये गणपती जायला थोडा वेळ लागला. म्हणजे तो असं झालं की जपानमध्ये किंवा इतर देशांमध्ये, जपानमध्ये तर गणपती हे वेगळंच रूप आहे. तिथे तो संरक्षक देवता, गार्डियन डेटी म्हणून पूजला जातो. आणि त्याची काही काही जी रूपं आहेत ती फारच वेगळी आहेत की जी जगात कुठेच सापडत नाही. म्हणजे तिथे गणपतीचं जे एक रूप आहे त्याच्यामध्ये पुरुष गणपती आणि स्त्री गणपती असे एकमेकांना आलिंगन देतानाच्या मुद्रेमध्ये दाखवलेले आहेत. तर त्याचा जो संबंध आहे तो कुठेतरी भारतातला जो तांत्रिक बौद्ध धर्म होता की ज्याला वज्रयान पंथ म्हणतात त्याच्याशी जोडला जातो. तर असं आहे की भारतीय बुद्ध धर्माची एक शाखा तिबेटियन बुद्ध धर्मामध्ये आहे आणि ती वेगळी, म्हणजे इतर बुद्ध धर्मापेक्षा ती वेगळी आहे. त्याच्यामध्ये बुद्धाला केंद्रभागी ठेवून आजूबाजूला वेगवेगळ्या देवता, की त्या देवता एकतर बुद्धाचेच अवतार आहेत किंवा त्यातल्या काही काही देवता या बुद्धाची सेवा करतात असं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामधला जो बुद्ध आहे तो अवलोकितेश्वर आहे, म्हणजे तो ज्याला आपण ऑमनिपोटंट म्हणतो असा तो बुद्ध आहे. तर हा तिथला जो गणपती आहे तिबेटियन बुद्ध धर्मामधला, तो त्याला तिथे ते महारक्त म्हणतात त्या गणपतीला. तो 12 हातांचा गणपती आहे आणि तो असं नृत्य मुद्रेत दाखवतात, उंदरावरतीच उभा असतो. तोही विघ्न दूर करतो. आणि त्याच्याशिवाय त्या गणपतीला ते त्या धर्मामध्ये धर्मरक्षक म्हणतात, की तो जी धर्माची तत्त्व आहेत त्याचं तो रक्षण करतो. आणि त्याला असं आहे की काही काही ठिकाणी तो गणपती अवलोकितेश्वराचाच अवतार म्हणून ते मानतात. काही काही ठिकाणी असं म्हणतात की अवलोकितेश्वरांनी गणपतीला त्या धर्माचं रक्षण करण्याची आज्ञा दिली आणि म्हणून गणपती धर्माचं रक्षण करतो, असं पण ते आहे. तर हा जो तांत्रिक गणपती आहे त्यांचा, तो चीन मार्गे जपानमध्ये पोचला साधारण 10व्या आणि 11व्या शतकामध्ये. आणि मग तो तिथे तांत्रिक रूपामध्ये इव्हॉल्व झाला. तर ती जपानमध्ये अशी श्रद्धा आहे की तो गणपती इतका पवित्र असतो की त्याला लोकांनी बघू नये म्हणून ती मूर्ती एका लाकडी खोक्यात ठेवतात. लोक जाऊन त्या लाकडी खोक्याचं दर्शन घेतात, त्याची पूजा करतात आणि काही सण विशेषत्वे असतील तर त्या खोक्यातून ती मूर्ती बाहेर येते. असा तो गणपती तिथे सुरू झाला. म्यानमारमध्ये गणपतीची जी गोष्ट आहे आपल्या इथे की पार्वतीने एक बालक तयार केलं उटीपासून, शंकराने त्याचं डोकं उडवलं आणि नंतर हत्तीचं डोकं लावलं, तशी म्यानमारमध्ये एक गोष्ट आहे की तिथे एक राजा होता आणि त्यांनी एक प्रमाद केला की त्यांनी विष्णूला झोपेतून उठवलं आणि विष्णूने त्या राजाला शाप दिला की तू शिरविहीन होशील म्हणून. आणि म्हणून त्या राजाचं डोकं गळून पडलं. आणि मग त्याने विष्णूकडे उशाप मागितला. मग विष्णू म्हणाला की तुला हत्तीचं डोकं आम्ही लावून देऊ. आणि मग तो हस्तिमुख गणेश तिथे झाला. पण तो त्यांच्यामध्ये राजा म्हणून किंवा राजाचा अवतार म्हणून तो गणपती तिथे असतो. पण त्याची कामं सेम आहेत की तो विघ्नहरण करतो, कार्यारंभी पूजा करतात, बुद्धीचा देव म्हणून त्याची पूजा होते. त्यामुळे ही जी एक लिंक आहे की तो विघ्नहर्ता आहे आणि पवित्र मंगल आहे, हे सगळ्या धर्मांच्या पलीकडे जाऊन ते शिल्लक राहतच शेवटी. गणपती या देवतेबद्दल मला वाटणारं कुतूहल असं आहे की तिचं विशिष्ट रूपातच पूजा करावी, विशिष्ट पद्धतीनंच करावी, असं काही बंधन कुठं दिसत नाही. गणपती छोटासाही असतो, सुपारीतही मानला जातो, काही फुटांचा मोठा उभा केला जातो, त्याला वेगवेगळ्या अवतारात मांडलं जातं. आत्ता अगदी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळं वेगवेगळ्या अवतारातल्या गणपतींच्या मूर्त्या, म्हणजे वेगवेगळ्या अवतारातल्या मूर्त्या बनवतात, त्याची आपण मनोभावे पूजा करतो. तर हा जो एक प्रकारची फ्लेक्झिबिलिटी आहे आणि ते एक तत्त्व मानलं जातं की हे बाबा मंगलाचं आणि चैतन्याचं तत्त्व आहे. तर हे सगळं काय आहे, म्हणजे ह्याच्याकडे कसं बघता तुम्ही? असं आहे की एक म्हणजे हे जे गणपती आपण आत्ता बसवतो तो उत्सव नाही आहे तसा पाहिला तर. म्हणजे रूढार्थाने तो उत्सव म्हणून साजरा होत नाही, ते व्रत आहे. आणि
म्हणजे अगदी आपण सुरुवातीला ते पाहायला गेलो तर ते अगदी पर्सनल लेव्हलचं व्रत आहे, त्याला नंतर सार्वजनिक रूप आलं. तर त्या व्रताचा असा नियम आहे की तुम्ही मातीचा गणपती करून त्याची 1 दिवस पूजा करून तो दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं. ते 1.5 दिवसाचं व्रत आहे बरोबर. आणि त्याच्यामध्ये जी मूर्ती असते ती जे अथर्वशीर्षामध्ये गणपतीचं ध्यान आहे की एकदंत आहे आणि शूर्पकर्ण आहे, रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पैः सुपूजितम असा तो गणपती असतो की पाश अंकुश धारण केलेला. तर असं रेकमेंड केलं जातं की तुम्ही त्या ध्यानातली मूर्ती बसवावी. तुम्हाला त्यातून जर थोडं कलात्मक स्वातंत्र्य घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तसं त्याला आता सध्याच्या काळामध्ये त्याला कोणी काही अडवू शकत नाही. त्यामुळे गणपतीची जी वेगवेगळी रूपं आज दिसतात, विशेष करून मुंबईमध्ये जे अतिशयच वेगळ्या प्रकारचे गणपती असतात, ते कलात्मक स्वातंत्र्य, त्यामुळे ते घेतलं तरी काही हरकत नाही. जर बघणाऱ्याला आनंद मिळत असेल आणि पूजा करणाऱ्याला त्या पूजेचा आनंद मिळत असेल तर त्याचा काही फारसा प्रश्न नाही. फक्त मूर्तीशास्त्रामध्ये आणि आपल्या शास्त्रांमध्ये नियम असा आहे की जी पूजेची मूर्ती असते घरात बसवलेली, ती जो कर्ता आहे घरातला त्याच्या हाता एवढी असावी, म्हणजे कोपरापासून बोटांपर्यंत. त्याच्यापेक्षा मोठी मूर्ती असेल तर खूप नियमांचं पालन करावं लागतं. त्यामुळे जी मंडळं मोठे गणपती बसवतात त्यांना ते नियमांचं बंधन आहे, पण ते आता ते पाळतात नाही पाळतात हा परत त्यांचा प्रश्न आहे.